तर आज फायनली 3 वर्षानंतर ती वेळ आलीच की माझ्या मनातलं माझ्या क्रशला बोलायचं. आणि आज नाही बोललो तर कधीच बोलणार नाही, कारण आज हे ना माझं शेवटचं वर्ष आहे. आणि त्यानंतर आहे ना माझ्या गाड्यात आहे ना एवढा मोठा हार पाडणार, सॉरी हा नाही तर हा, कारण तो गाडीचा आहे. आणि पहिले ना क्रश साठी वाटलं होतं गुच्छच घ्यावा, पण गुच्छ दिला असता तर तिने माय ना गाल गुच्छ घेतला असता. पण मग गुच्छ न घेता डायरेक्ट निघालो कॉलेजला. आणि आजचा दिवस खूप महत्वाचा होता, कारण आज होता ट्रेडिशनल डे. मग कॉलेजमध्ये आलो, इकडं तिकडं म्हणला कुठं असन ती, कारण आपली क्रश खूप महत्वाची. मग इकडून तिकडून शोधायला लागलो मुलींमध्ये, इथं दिसाना तिथं दिसाना, कुठंच दिसाना. पार सगळीकडे शोधलं, सगळे म्हणायचे तुला कोण पाहिजे विशाल. म्हणलं अहो ती कुठे आहे, अहो ती काय दिसाना. पार एवढं शोधलं का मी कधी पार मेथीच्या भाजीत जुडी शोधेल नसन. शेवटी नंतर म्हणलं क्रश गेली उडत, ते गुलाबाचं फुल आबांना देऊन टाकलं आमच्या. तुम्हाला काय वाटलंय, पुरीला देईन का? पुरींचा क्रश मी, असं काय करते तू? मग त्यानंतर आमच्या आदरणीय सरांसोबत फोटो काढले. ते म्हणलं विशाल आज लईच भारी दिसतोय, कोणी भेटतय काय? म्हणलं अहो काच काय सर. मग सगळ्या मित्र परिवाराला भेटलो, सगळीकडे मोकार गर्दी, नुसता ट्रेडिशनल डे चालू ना आपली हवा चालू. या आहेत आमच्या वर्गातल्या पुरी, अगं बाबू काय नटून आलते आज. मग मस्त पैकी सर्वांनी विशाल खूप छान. म्हणलं धन्यवाद सर. तर यंदाचा ट्रेडिशनल डे आमचा असा झाला. मॅडमला म्हणलं का मॅडम म्हणे काय नाही भाऊ, अभ्यास करा आता.